हॅलो हाय नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज काही डिझाईन्स तुम्हाला शेअर करणार आहे मी, त्याचसोबत त्याचे प्राइजेस पण सांगणार आहे की मी एका ब्लाउजचे किती चार्ज घेतले म्हणून। तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की क्लिअर होतील। तर हा एक पहिला ब्लाउज आहे जे की मागच्या साईडला असं बोटनेक टाईप ठेवून थोडंसं लेस लावली होती आणि डोरी अटॅच केली होती आणि थोडंसं बॉर्डर उरला होता म्हणून त्याला पॅच सारखं यूज केलं होतं आणि लेस पण मी जे हाताला ऑलरेडी आली होती ना त्याच टाईपची लावली होती आणि समोरच्या बाजूने 4 टक्स होता। तर हा एक पहिला ब्लाउज होता आणि दुसरा हे एक ब्लाउज आहे आणि हे सगळे ब्लाउजेस नवरीचेच होते। आपल्याकडे पूर्ण स्टिच करायला 5 ब्लाउजेस आले होते नवरीचे, 3 नॉर्मल आले होते आणि 2 आरी वर्कचे। ते तुम्हाला पुढे शेअर करेलच मी। आणि यालाही फक्त शेप देऊन 2 डबल लेस अटॅच केली होती, कारण त्यांना जास्त डिझाईन्स वगैरे नको होत्या। जे की 2-3 ब्लाउजेस आहेत त्यांना फक्त सिंपलच पाहिजे होत्या, त्यामुळे मी सिंपलच ठेवले होते। आणि हे फुल हँड्सचं ठेवलं होतं, फुल हँड्सला पण जास्त काही केलं नव्हतं, फक्तच नॉर्मलच हँड्स ठेवले होते। आणि हा एक तिसरा ब्लाउज आहे जे की फक्त मागच्या साईडला पण याला पण फक्त शेप देऊन एक लेस अटॅच केली होती। आणि हे पिंक लेस यासाठी कारण त्यांची साडी पिंक होती म्हणून थोडंसं कॉन्ट्रास्ट टाईप यूज केलं होतं मी इथं। आणि समोरून सगळे 4 टक्सच होते, जास्त काही केलं नव्हतं या ब्लाउजेसला। आता आपल्याकडे सिंपल 3 ब्लाउज आले होते नवरीचे आणि 2 आरीवर्कचे आले होते आणि त्यातला हे पहिला ब्लाउज होता आरीवर्कमधला, जे की त्यांनी आरीवर्क कुठून तरी बाहेरून करून घेतलेलं होतं आणि एकदम छान फिनिशिंगनं केलं होतं। ज्यांनी कोणी केलं होतं ते खूप मस्त वाटत होतं, फिनिशिंग पण खूप भारी आली होती, त्यामुळे आपली स्टिचिंगची पण फिनिशिंग खूपच मस्त दिसत होती। एकदम बघू शकता तुम्ही, जराही कपडा इथं दिसत नाहीये, नाहीतर जास्त करून कपडा दिसतो आरीवर्कच्या ब्लाउज शिवल्यानंतर, पण इथं एकदम प्रॉपर फिनिशिंग आली होती। आणि हे जे लटकन आहे ना, लेस मी अटॅच केली होती लटकनची आणून, त्यामुळं तर खूप मस्त वेगळाच लुक आला होता। हँड्स खूप भारी दिसत होते आणि समोरचा गळा पण एकदम प्रॉपर तिच्याच साईजचा असल्यामुळे नवरीच्या खूप मस्त आलं होतं हेही, त्यामुळे एकदम फिनिशिंगनं मस्त हे तर ब्लाउज रेडी झालं होतं। आणि याला आपण लटकन्स वगैरे काही अटॅच केले नव्हते मागच्या साईडला, कारण त्यांनी रेडीमेड आणून लावून घेणार होते त्याला, त्यामुळे फक्त आपल्याला स्टिच करून द्यायचं होतं। तर तुम्हाला ह्या ब्लाउजची फिनिशिंग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आणि हा एक दुसरा ब्लाउज आहे जे की आरीवर्क ऑलरेडी करून आलेलं होतं, म्हणजे रेडीमेड आरीवर्कचं त्यांनी घेतलेलं होतं। तरी सुद्धा त्याची फिनिशिंग तर बघून मला खूप भारी वाटत होतं, कारण जास्त करून रेडीमेड आरीवर्कच्या ब्लाउजमध्ये इतकी फिनिशिंग राहत नाही, पण याला एकदम प्रॉपर फिनिशिंग होती। आणि त्यातल्या त्यात ही हांडी गळा असल्यामुळे अजून छान वाटत होतं। आणि समोरच्या साईडला थोडंसं गळा मोठा होता त्याचा, आणि हँड्सला पण हे हँगिंग्स त्यालाच आले होते, त्यामुळे खूप मस्त वाटत होतं। आणि हँगिंग्स येऊन सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग आली होती। आता गळा थोडंसं मोठं होत होता म्हणून मी थोडंसं खालच्या साईडला थोडंसं कपडा सोडून दिलेला आहे, कारण जास्तीत जास्त कोशिश केली मी की कपडा जास्त दिसू नये म्हणून, पण थोडंसं सोडावंच लागलं, नाहीतर खूप मोठा गळा झाला असता आणि ते एकदम बरोबर वाटलं नसतं। आणि बॅक साईडला मला ही हांडी गळ्यामुळं तर अजून जास्त खास वाटत होतं। आणि या दोन्ही ब्लाउजेसला आपण जे डोरी लावली होती ना त्याला काहीच लावलं नव्हतं, कारण ते रेडीमेड लावून घेणार होते। आणि नवरीचे 5ही ब्लाउजेस आता मी दाखवले होते तुम्हाला। आता हे जे ब्लाउजेस आहेत ना हे नवरीच्या बहिणीचे आहेत, त्यांना पण सिंपल पाहिजे होता म्हणून एका ब्लाउजला मी लेस लावली होती, डबल लावली होती, फक्त थोडंसं कर्व दिला होता, थोडंसं शेप देऊन लेस लावली होती। आणि ह्या दुसऱ्या ब्लाउजला पण फक्त पाइपिंग केली होती, कारण पाइपिंगच अशा ब्लाउजेसला एकदम भारी वाटते। फक्त पाइपिंग, पण एकदम वेगळाच लुक येतो पाइपिंग लावल्यानंतर। तर हेही ब्लाउज एकदम प्रॉपर छान रेडी झालं होतं माझं। आता या सगळ्या ब्लाउजेसची तुम्हाला मी प्राइस सांगणार आहे। आता याची फिनिशिंग तर तुम्ही बघितली होती, पण एक कपडा बघितले का तुम्ही, खूपच जास्त निष्ठून जातो हे कपडा, तरी सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग आली होती, कुठेही चुड्या वगैरे काहीच दिसत नव्हत्या। आणि असे ब्लाउजेस ना मला जोपर्यंत मी त्याला लाइनिंग अटॅच करत नाही ना तोपर्यंत तर असं वाटतं की आता ह्याला कसं शिव असं होऊन जातं, पण एकदा लाइनिंग अटॅच केलं की एकदम व्यवस्थित होऊन जातं। फक्त लाइनिंग अटॅच करताना एकदम थोडंसं हळू बघून करावं लागतं, नाहीतर कुठेही त्याला चुड्या वगैरे येऊ शकतात। आता मी या सगळ्या ब्लाउजेसची तुम्हाला प्राइस सांगते। तर हे नवरीच्या बहिणीचे 2 ब्लाउज होते, जे की मी दोन्ही ब्लाउजेसचे 300-300 रुपये चार्ज केलेत, कारण लाइनिंग आपलंच होतं, लेस वगैरे पण आपलीच होती। आता पाइपिंगला जे कपडा वगैरे यूज करतो तेही आपलाच होता, त्यामुळे 300-300 रुपये मी त्याचे चार्ज केले होते। आणि त्याचसोबत हे नवरीचे जे 3 ब्लाउज शिवले होते ना त्याचे पण मी 300-300च घेतले होते, कारण लेस होता, शेप होता आणि त्याचसोबत लाइनिंग पण आपलंच होतं, त्यामुळे मी सगळ्या ब्लाउजेसचे त्या 300-300 रुपये मी घेतले। म्हणजे 5ही ब्लाउजेसचे राऊंड फिगर तुम्ही 300-300 रुपये म्हणू शकता, प्रत्येकाचे एकेकाचे 300-300 रुपये घेतले होते।
आणि हे पहिल्या आरीवर्कच्या ब्लाऊजचे मी 800 रुपये चार्ज केले होते, कारण त्याला लेस वगैरे पण आणून आपण अटॅच केलेली होती. आणि असे लेस असंच 100-150च्या वरून असतात, 120-150च्या वरूनच असतात. त्यामुळे त्याचे मी 800 रुपये घेतले होते. आणि लायनिंग पण आपलाच होता, त्यामुळं त्याचे 800 रुपये. आणि ह्या ब्लाऊजचे हे जे रेडीमेड आरीवर्कचं ब्लाऊज आहे ना, त्याचे मी 600 रुपये चार्ज केले होते, कारण याच्यामध्ये आपण लेस वगैरे काही लावली नव्हती. फक्त आपण लायनिंग आपलं टाकलं होतं आणि ते टाकून स्टिच करून द्यायचं होतं, फक्त इतकंच होतं. म्हणून 600 रुपयाचे चार्ज केले होते. आणि तुमच्याकडे आरीवर्कच्या ब्लाऊजची प्राईस काय आहे तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.